पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्रमित्रादिके मोह त्यांचा, बळे भ्रांती ही जन्मचिंता हरावी, सदा संगती सज्जनांची धरावी. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थांनी जीवाच्या ठिकाणी अहंकाराचा विस्तार कसा होत जातो आणि त्या विस्तारामुळे जीव त्याच्यामध्ये कसा गुरफटतो, अडकतो, ह्याचं वर्णन केलेलं आहे. अहंकार हा सुरुवातीला सूक्ष्म असतो. जसं एखाद्या झाडाचं बीज, उदाहरणार्थ वडाचं झाड जे आपल्याला डोंगरासारखं मोठं दिसतं, त्या वडाच्या झाडाचं बीज अगदी मोहरी एवढं लहान असतं, परंतु त्या लहानशा असणाऱ्या बीजामधूनच इतका मोठा वृक्ष पुढे निर्माण होत जातो. तसं या अहंकाराचं आहे. अहंकाराला कधी लहान म्हणू नये, कधी सूक्ष्म म्हणू नये. तो कधी सूक्ष्मातून स्थूळाकडे जाईल हे सांगता येत नाही. तसं या जीवाची अवस्था झालेली आहे. सुरुवातीला हा अहंकार अतिशय लहान असतो. मी जीव आहे एवढीच त्याची व्यापकता असते, एवढी त्याची व्याप्ती असते. त्याच्या पुढं तो नसतो. परंतु जसा जसा पुढं तो काळ जाईल तसा अहंकार वाढतो. तो कसा वाढतो? सुरुवातीला जीव, मी जीव आहे, इथून सुरुवात होते. त्याच्यानंतर मी देह आहे, म्हणजे अमुक एक कोणतरी जो देह आहे तो मी आहे, असा त्या अहंकाराचा थोडासा विस्तार झाला. त्याच्या पुढं आपण बघा, लहान बाळ असतं, त्या लहान बाळाच्या ठिकाणी स्वतः स्वत्व हे पहिल्यांदा निर्माण होतं, म्हणजे मी हे निर्माण होतं. त्यानंतर त्या बाळाच्या ठिकाणचा वाढलेला अहंकार दुसरा, म्हणजे ती आई जी आहे ती माझी, हा अहंकाराचा थोडा विस्तार झाला. म्हणून लहान बाळाच्या ठिकाणी बघा तुम्ही, दुसऱ्या बाळाला जर त्या आईनं मांडीवर घेतलं तर त्याचा अहंकार दुखावतो. ती त्या ठिकाणी आक्रोश करायला लागतं. का? तर आई माझी. म्हणजे सुरुवातीला देह माझा, मी जीव, देह माझा, दुसरा टप्पा. तिसरा टप्पा, त्या देहाला जन्म देणारी आई, ती आई माझी, इतर कोणाची नाही, म्हणजे माझं. हा अहंकार वाढला. त्याच्यानंतर मग बाप, तो बाप माझा, असा अहंकार वाढत जातो. परत त्यानंतर येणारे बहीण, भाऊ, चुलते, चुलत्या, मामा, मामी, जे काही परिवार असेल, जेवढं जेवढं त्या बाळाला कळत जाते तेवढं हे सगळं माझं 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 माझं, अशा प्रकारचा तो अहंकार वाढत जातो. त्याच्यानंतर लग्न होतं. लग्न झाल्यानंतर बायको माझी, त्याच्यानंतर होणारी मुलं, ती मुलं माझी, मुलांच्या नंतर येणाऱ्या सुना, ते सुना माझ्या, लेकींचे येणारे जावई, ते जावई माझे, पुन्हा नातवंड माझी. कुठंपर्यंत हा विस्तार जाईल, या संसार वृक्षाचा विस्तार हा कधीच थांबत नाही. जशी ती घाणेरीची वेल असते ना, घाणेरीची वेल किती तुम्ही ती काढून टाका, ती पुन्हा जास्त फोपावते. त्याचा विस्तार कधी संपत नाही. त्याला काँग्रेस गवत असं म्हणतात काय खेडवळ भाषेमध्ये, ग्रामीणमध्ये. ते शेतातनं किती जरी काढून टाकलं, काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते जास्त फोपावतं. त्याचा विस्तारच थांबत नाही. तसं या अहंकाराचा, त्या प्रपंचरूपी विस्तारामध्ये इतका मोठा तो होत जातो, अहंकार इतका मोठा होत जातो की किती आणि काय माझं म्हणेल याला नेम नाही. समर्थ म्हणतात, अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा. फक्त त्यांनी उदाहरणार्थ स्त्री, पुत्र आणि मित्र एवढं सांगितलं, पण आपण त्याच्या पलीकडे जाऊन विचार जर केला तर कुठल्या कुठल्या गोष्टीला माझं म्हणतो मनुष्य हे सांगता येत नाही. अगदी संसारातल्या काडीसारख्या बारक्या वस्तूपासून ते माडीपर्यंत, अगदी शेणापासून ते सोन्यापर्यंत, अगदी लोटक्यापासून ते तांब्यापर्यंत, सगळ्या वस्तू ह्या माझ्या माझ्या माझ्या, मी आणि माझं, मी आणि माझं, असा जीवाच्या ठिकाणी तो अहंकार इतका वाढत जातो की त्यामधून त्या जीवाला पुन्हा बाहेर पडणं शक्य होत नाही. जसं एखादा कोळी कीटक असतो, कोळी नावाचा कीटक, तो कीटक सुरुवातीला मोकळा असतो, काही नसतं त्याच्याभोवती, स्वतंत्र असतो. पण तो स्वतःच्या शरीरामधून एक धागा निर्माण करतो आणि तो धागा कुठल्या तरी भिंतीला किंवा खांबाला चिकटवतो आणि तिथून तो जाळं विणतो. उलट्या सुलट्या, उलट्या सालट्या फेऱ्या मारतो, कोलांट्या उड्या घेतो, खालवर, उलटं सुलटं, उजवं डावं, असं करत 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 करत
स्वतःच्या अंगाभोवती ते स्वतःच्या शरीरातनं निर्माण केलेल्या धाग्यानं गुंडाळून घेतो आणि त्या जाळ्यामध्ये अडकतो, गुरफटतो. एवढा गुरफटतो की पुन्हा त्या जाळ्यातनं त्याला बाहेरच पडता येत नाही. तो त्याच्यात अडकून घुसमटून मरून जातो. त्याचा अंत होतो त्या जाळ्यामध्ये. हे आपण प्रत्यक्ष बघतो. 24% काही जाळ्या आपण ज्या झाडतो घर स्वच्छता करताना, आपण म्हणतो ना किती मोठी जाळी झालेली आहे. ती जाळी त्या किड्यानं स्वतःभोवती निर्माण करून घेतलेला तो कोश आहे आणि त्याच्यामध्ये अडकूनच त्या किड्याचं मरण असतं. ही एवढी सामान्य गोष्ट आहे, परंतु ती आपल्याला इतकी मोठी शिकवण देऊन जाते की त्या 24% जाळ्याकडे बघावं आणि जीवाने विचार करावा की आपणही त्या 24%सारखीच आपली अवस्था झालेली आहे. गुरफटत 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 एवढा त्याच्यामध्ये अडकलो की एक क्षण सुद्धा त्यातून आपण बाहेर पडू शकत नाही. एक क्षण स्वतंत्र होऊन मी कोण आहे आणि माझं असं स्वतःचं काय आहे याचा विचारच जीव करू शकत नाही. अशी भयानक त्या जीवाची परिस्थिती होते. आणि हे सगळं करता 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 आयुष्याची जी ठरलेली वर्ष असतात ती कधी संपून जातात. कारण आपलं आयुष्य हे एखाद्या प्रीपेड रिचार्जसारखं आहे. प्रीपेड रिचार्ज कसा असतो, आपण एकदा काय 350 रुपयाचा रिचार्ज मारला की 28 दिवस आपल्याला ते वापरता येतं. 2 GB काय डेटा असेल ते काय असेल ते, आणि त्याची दिलेली तारीख असली की ते चालू असता असताच बंद पडते. आपण म्हणतो व्हिडिओ कॉल चालू होता, चांगल्या गप्पा मारतो, तर मधनच कसं काय बंद पडलं? अरे रिचार्ज संपला ना तुझा. आता काय करणार आहेस तू? किती चांगल्या गप्पा मारत असशील आणि काय करत असशील, पण रिचार्ज ज्या क्षणाला संपेल, नेटवर्क त्या क्षणाला बंद पडणार, तुझं ते मोबाईल आहे तो सगळा खोकच होणार, त्याचा काय उपयोग नाही. ही जशी अवस्था आहे तसं हे आपल्याला मिळालेलं आयुष्य हे प्रीपेड रिचार्ज सारखं आहे. परंतु त्या गंमत अशी आहे, त्या रिचार्ज मारत असताना आपल्याला त्याची एक्सपायरी डेट माहिती असते की अमुक त्या अडकेला अमुक वाजता ते संपणार आहे. पण हे जे मिळालेलं आहे ह्याची आपल्याला एक्सपायरी डेटच माहिती नाही आहे. ही मोठी अडचण आहे. ही कितीचं रिचार्ज मारलंय आणि कधी संपणार आहे हे आपल्याला अजिबात माहिती नाही. त्यामुळे ते पट्ट करून कधीही विजू शकतं आणि कधीही बंद पडू शकतं. ह्याचं भान मात्र जीवाच्या ठिकाणी राहत नाही. आणि न राहिल्यामुळं अजून शिल्लक आहे, अजून शिल्लक आहे, अजून शिल्लक आहे, मग ते डेटा वापरतच राहते आणि कधी बंद पडतंय त्यावेळेला मग रडत बसते. अशी अवस्था गंमत आहे सगळी. म्हणून त्याचा विचार मनुष्य करत नाही. त्याच्यामध्ये किती अडकावं, किती गुरफटावं याचा विचार न केल्यामुळं शेवट काळाचं ज्यावेळेला बोलावणं येतं त्यावेळेला मग रडत बसण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. त्याचं बोलावणं यायच्या आत मनुष्यानं या सगळ्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हळूहळू हळूहळू एक एक जाळं जे गुंफलेलं आहे त्याचा एक एक धागा मोकळा करत करत गेलं पाहिजे आणि शेवटच्या क्षणाला पूर्णपणे स्वतंत्र झालं पाहिजे. आकाशी झेप घे पाकरा, सोडी सोन्याचा पिंजरा, असं एका कवीनं फार सुंदर म्हटलेलं आहे. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राने. म्हणजे सगळे हे बघत, निसर्ग बघत तू मोकळा हो. भगवंताच्या चिंतनामध्ये ते जीवानं मोकळं झालं पाहिजे आणि या गुरफटलेल्या जाळ्यातून एक क्षण बाहेर पडता आलं पाहिजे. ते ज्या जीवाला बाहेर पडता येत नाही त्याची मात्र पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम अशी त्या जीवाची अवस्था होते. परत 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 त्या मायाच्या मोहाच्या पाशामध्ये अडकून पुन्हा पुन्हा जन्ममरणाचं दुःख भोगावं लागतं. म्हणून समर्थ म्हणतात की बाबा ही जी भ्रांती आहे ही भ्रांती म्हणजे भ्रम. भ्रम कशाला म्हणतात? जे खरं नाही पण खरं आहे असं भासतंय त्याला भ्रम म्हणतात. तसं ह्या प्रपंचातली कोणतीही वस्तू सत्य नाही आणि ती माझी नाही आहे अशा स्वरूपाचं ज्ञान होणं म्हणजे भ्रमनिरास होणं. आणि ते सत्य आहे आणि माझं आहे असं वाटत राहणं म्हणजे त्या भ्रमामध्ये अडकणं. सोपी गोष्ट आहे. परमार्थ फार अवघड नाही आहे. चिंतन केलं तर अवघड नाही, पण आचरणात आणायचं फार अवघड आहे. म्हणून समर्थ म्हणतात की हा जो भ्रम आहे हीच जन्ममरणाच्या कारणाची म्हणजे पूर्वतयारी आहे पुढच्या जन्माच्या. तेव्हा त्या भ्रमातून बाहेर पडलं पाहिजे, त्याचं निरसन केलं पाहिजे आणि त्यातल्या कोणत्याही गोष्टीमध्ये न अडकता, जसं पाणी त्या कमळाच्या पानावरती ठरत नाही, कमळाचं पान पाण्यामध्ये जरी असलं
तरी पाण्याला सोडून ते वेगळं असतं. अलिप्त कमळ जळी जैसे. म्हणून संतांनी प्रपंच केला आणि तुम्ही आम्ही प्रपंच करतो. माणसं म्हणतात की संत सुद्धा प्रापंचिकच आमच्यासारखेच होते, मग त्यांच्यात आणि आमच्यात वेगळेपण काय आहे? तुकाराम महाराजांना तर 2 बायका होत्या म्हणतात, त्यांना तर 4-5 मुलं झाली आणि मग आम्हाला 2-3 झाले, आम्ही 2 बायका केल्या, तर आमच्यात आणि त्यांच्यात फरक काय आहे? नेमका आपण सोयीस्कररित्या आपल्याला पाहिजे तसा विचार करतो, दुसऱ्या अंगाने विचार करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, बाईल मेली बरे झाले, असं आपण कधी म्हणतो काय? असं एखादी गोष्ट आपल्यापासून दुरावल्यानंतर आपण त्याच्यातनं पटकन मोकळं होतो का? तर होत नाही. ते मोकळे होतात. का मोकळे होतात? तर गुंतलेले नसतात म्हणून मोकळे होतात. मग प्रपंच कसा करतात? तर प्रपंच अलिप्त कमळ जळी जैसे. पाण्यामध्ये राहून सुद्धा पाण्याचा स्पर्श कमळ जसं होऊ देत नाही, तसे या सगळ्यामध्ये अडकलेले दिसत असले संत महात्मे तरी कशाचाही स्पर्श स्वतःला होऊन देत नाही. ते आहे तोपर्यंत त्याच्याबरोबर खेळत राहायचं, त्याच्याबरोबर आहे असं दाखवायचं, पण अलिप्त राहायचं, वेगळं राहायचं. ही जी अलिप्तता आहे तेच संतांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये वेगळंपण आहे. आणि ती अलिप्तता त्यांच्या सुखाचं कारण आहे. म्हणून या लौकिकातला कोणता जरी पदार्थ त्यांच्यापासून दूर गेला, नष्ट झाला, फुटला, हरवला, तर त्यांना त्याचं दुःख होत नाही. तुम्हा आम्हाला 10 रुपयाची नोट कुठं सापडली नाही तर आपण तळमळत बसतो, कुठं गेली, कुठं गेली, कुठं गेली. फरक त्यांच्यात आणि आमच्यात आहे. म्हणून मग त्यांना मुलं बाळ कशी होतात? आता शरीर आहे, शरीराचा धर्म शरीर करणार. स्त्री पुरुष एकत्र आल्यानंतर निसर्गाच्या नियमाप्रमाणे मुलं होणार, परंतु त्याच्यामध्ये ती अडकत नाही. स्त्रीच्या देहाचा सुखाचा भोग घेतात, पण मनानं त्याच्यामध्ये रमत नाही. नैसर्गिक क्रिया, आता ज्याप्रमाणे शरीर हे, आता पशु काय, मनुष्य काय, कोणता कीटक काय, प्राणी काय, नर आणि मादी एकत्र आले की त्याप्रमाणे मुलं होतात, हा निसर्गाचा नियम आहे. परंतु त्याच्यात मोहामध्ये गुरफटून न पडणं, त्याच्यामध्ये न अडकणं, हे परमार्थाचं लक्षण आहे. म्हणून संतांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये हा वेगळेपण आहे. समर्थ सांगतात, ही जी भ्रांती, हा जो भ्रम आहे, त्या भ्रमातून जीवानं मुक्त झालं पाहिजे. आणि ते मुक्त होण्याकरता नुसता आपला प्रयत्न असून चालत नाही. त्याकरता सदा संगती सज्जनांची धरावी. हे कळण्याकरता किंवा ह्याची अनुभूती येण्याकरता मनुष्यानं दिवसामधून काही वेळ सत्संगामध्ये घालवावा, सत्संगामध्ये राहावं, सत्संग करावा, ग्रंथांचं वाचन करावं, सज्जनांची संगत करावी, चांगल्या विचाराचं मनामध्ये थोडंसं दिवसभरामध्ये 1 तासभर चिंतन करावं. अशा चिंतनानं ही वृत्ती माणसाला हळूहळू प्राप्त होते. आणि ती प्राप्त झाली तर मग ते शेवटच्या क्षणासाठी आपल्याला फार मोठं भांडवल आहे. ते भांडवल मनुष्यानं जन्मभर गोळा करायचं आहे. पैलवान कुस्ती किती वेळ करत असतो? कुस्ती फक्त 10 मिनिटाची असते, पण ती 10 मिनिटाची कुस्ती करण्याकरता त्याला शरीर कमवण्याकरता 2 वर्ष राबावं लागते. चांगला खुराक खावा लागतो, व्यायाम करावा लागतो, दंडबैठका कराव्या लागतात, सगळं करावं लागतं. कुस्ती 10 मिनिटाची असते. तसं जन्मभर प्रयत्न करायचा, तो शेवटचा 1 क्षण असतो, तो क्षण आपल्याला साध्य झाला पाहिजे व्यवस्थित, त्याकरता तो प्रयत्न करायचा असतो. माणसं म्हणतात ज्या त्या वेळेला बघू. कशाचं ज्या त्या वेळेला बघणार? त्यावेळेला काही बघता येत नाही, अगोदर तयारी लागते. आणि ही तयारी करणं म्हणजे परमार्थ करणं आहे. परमार्थ काय पुण्य मिळावं म्हणून करायचा नाही आहे. परमार्थ जो करायचा आहे तो अंतिम क्षण सुंदर व्हावा, अंतिम क्षण आनंदाचा व्हावा, अंतिम क्षणाच्या ठिकाणी दुःख जीवाला राहू नये, याकरता परमार्थ करायचा आहे. हे सगळ्या संतांनी आपल्याला अनेक पद्धतीने सांगितलेलं आहे. समर्थांनी सुद्धा या श्लोकामधून याच भूमिकेतनं आपल्याला सांगितलं की बाबा, हे करायचं असेल तर तुला सदा संगती सज्जनाची धरावी. संत संगतीमध्ये ह्या गोष्टी जीवाला हळूहळू कळत जातात. अशा प्रकारचं चिंतन या श्लोकामध्ये समर्थांनी केलेलं आहे. तेव्हा हे चिंतन मंडळी आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.